वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, कारण की 90 गुण असणारे काही विद्यार्थी जे आहेत त्यांचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागणार आहे। आणि उदाहरणार्थ काही 120 130 मार्क्स असून सुद्धा काही उमेदवार शिक्षक भरतीमधून बाहेर जाणार आहे। शिक्षक भरतीचा मेरिट सर्वात कमी कोणाचा असणार आहे या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि 10 पॉईंट्स जे आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट सांगतो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्हाला सगळं माहिती कळेल, फक्त तुम्हाला व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघावं लागेल। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे बघा, तुमचा जो टेट परीक्षेतला स्कोर आहे तो टेट परीक्षेतला स्कोर तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये निवड होण्यासाठी मदत करणार आहे। आता तो कसा मदत करणार आहे ते सुद्धा सांगतो। ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर खूपच कमी आहे, समजा उदाहरणार्थ 110 आहे किंवा 115 आहे, 120 आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, 90 80 85 70 असा स्कोर जे विद्यार्थ्यांनी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा नंबर शिक्षक भरतीमध्ये कसा लागणार आहे। आणि काही विद्यार्थी जे आहेत ज्यांचा स्कोर खूप जास्त आहे, 130 120 आहे की 125 आहे, तर अशा विद्यार्थ्यांना जर टी परीक्षा पास नाही तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा जे आहे त्यांचा नंबर शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार ते बघणार आहोत। ठीक आहे, टेट परीक्षेमधला स्कोर प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा आहे। ठीक आहे, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचा टेट परीक्षेमधला स्कोर 125 आहे, ठीक आहे, आणि दुसऱ्या विद्यार्थ्याचा स्कोर टेट परीक्षेमधला स्कोर 120 आहे। आता जर समजा उदाहरणार्थ 125 वाला उमेदवार जो आहे त्याचे जर समजा प्रिफरन्स व्यवस्थितपणे दिले तर त्याची निवड होईल, पण जर मात्र त्यांना प्रिफरन्स व्यवस्थित दिले नाही तर 125 मार्क असून त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होणार नाही। का सांगतोय मी, कारण की यावर्षी व्हॅकन्सीज किती येतात आणि व्हॅकन्सीजनुसार प्रत्येक कास्टसाठी किती जागा येतात, प्रत्येक मीडियमला किती जाणार आहे आणि प्रत्येक वर्गाला 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत किती जागा येणार ह्या अजून गुलदस्त्यात आहे। त्याच्यामुळं प्रत्येक उमेदवाराला प्रिफरन्स खूप योग्य पद्धतीने देणे आवश्यक आहे। जर 125 मार्क असून तुम्ही प्रिफरन्स योग्य दिले तर तुमची निवड होईल, 125 मार्क असून सुद्धा जर तुमची प्रिफरन्स चुकले तर त्यावेळेस मात्र तुमची निवड होणार नाही। एखादा 120 माला जो उमेदवार आहे त्यांना प्रिफरन्स जर योग्य दिले तर त्याची निवड होईल, तुमची निवड होणार नाही। तर अशा वेळेस प्रिफरन्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे, प्रिफरन्स खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजी यूज करणार आहे। प्रिफरन्स तुम्ही योग्य वापरले तुमची निवड होईल, प्रिफरन्स तुम्ही कदाचित तुमचे जर चुकले तर त्यावेळेस मात्र तुमची निवड रद्द होऊ शकते। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती, आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या कोणते सांगतो आणि नंतर कशा प्रकारे कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि जास्त मार्क असून काही उमेदवार बाहेर सुद्धा कसे जाणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आणि मेरिट सर्वात कमी कोणाचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर पहिले महत्त्वाचे 10 फॅक्टर कोणते आहेत जे आपल्याला निवड होण्यासाठी मदत करणार आहे ते पहिले ऐकून घेऊया। पहिला जो फॅक्टर आहे तो आहे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोर, जो खूप महत्त्वाचा असतो। दुसरा आहे तुमची कास्ट, तुम्ही ज्या कास्टमध्ये येता त्या कास्टनुसार तुमची निवड होणार आहे, तर कास्ट सुद्धा खूप महत्त्वाची आहे। तिसरा जो फॅक्टर आहे तो आहे मीडियम, तुम्ही कोणत्या मीडियमला बिलॉंग करता, उर्दू मराठी इंग्लिश किंवा हिंदी मीडियम किंवा इतर कोणते एखादे मीडियम असेल तर तुम्ही कोणत्या मीडियममध्ये येता ते सुद्धा महत्त्वाचं आहे। चौथा जो फॅक्टर आहे तो आहे सब्जेक्ट, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा टी परीक्षा असेल, पेपर 1 पेपर 2 किंवा तुमचं D.Ed असेल B.Ed असेल तर तुमचा ॲक्च्युली सब्जेक्ट कोणता आहे ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला, त्यानुसार तुमची निवड 9 ते 10 किंवा 11 12ला होते, तर तुमचा सब्जेक्ट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। पुढची गोष्ट आहे ती आहे व्हॅकन्सीज। आता यावर्षी व्हॅकन्सीज किती येतात, उदाहरणार्थ समजा आपण जेमतेम 10-12 हजार व्हॅकन्सीज जरी धरल्या तरी सुद्धा त्यानुसार किती कट ऑफ लागू शकतो त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, व्हिडिओ चॅनलवर आहे। ठीक आहे, आता व्हॅकन्सीज जेवढ्या जास्त येणार तेवढा मेरिट खाली येणार आणि व्हॅकन्सीज जर कमी आल्या तर त्यावेळेस मात्र मेरिट हाय जाऊ शकतो। ठीक आहे, त्याच्यामुळे व्हॅकन्सीज खूप महत्त्वाच्या आहेत। जर व्हॅकन्सीज आल्या तर आपण मेरिट जो आहे सांगू शकतो की मेरिट खाली येईल, पण व्हॅकन्सीज जेवढ्या पाहिजे तेवढ्या जर नाही आल्या तर त्यावेळेस मात्र कट ऑफ जो आहे खूप हाय जाऊ शकतो। पुढची गोष्ट आहे ती आहे प्रिफरन्स। आता मी ही गोष्ट का महत्त्वाची सांगतोय, कारण की एखाद्या उमेदवाराचे मार्क्स 2-3 मार्क्स कमी आहे तरी सुद्धा त्या उमेदवाराचं सिलेक्शन होईल जर प्रिफरन्स योग्य पद्धतीने दिले तर, आणि एखाद्याचे उमेदवाराचे मार्क्स बाकीच्या दुसऱ्या उमेदवारापेक्षा 2-4 मार्क्स शिल्लक जरी असले तरी त्याची निवड होणार नाही, फक्त प्रिफरन्स चुकले तर। त्यामुळे प्रिफरन्स जे आहे सर्वात महत्त्वाचे आहे। ठीक आहे, आता आहे तुम्ही टी परीक्षा पास आहात किंवा फेल आहात त्यावर सुद्धा ठरणार आहे। टी परीक्षा पास असाल तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 1 पासून तर वर्ग 8 पर्यंत संधी आहे। टी परीक्षा पास नसेल तर तुम्हाला 9वी 10वीला किंवा 11वी 12वीला प्रिफरन्स द्यावे लागतील। ठीक आहे, आता पुढची गोष्ट आहे क्वालिफिकेशन, हा 8 नंबरचा फॅक्टर आहे। तुमचं क्वालिफिकेशन जेवढं चांगलं तेवढी तुम्हाला जास्त संधी मिळणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये।
जर तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, D.Ed, B.Ed, TET परीक्षा 1, TET परीक्षा 2 पास आहे तर त्यावेळेस तुम्हाला सर्व ठिकाणी संधी मिळते. नंतर आहे तुमचं D.Ed आहे की B.Ed आहे, त्यानुसार D.Ed असेल तर वर्ग 1 ते 5 साठी, B.Ed असेल तर वर्ग 6 पासून तर वर्ग 12वी पर्यंत तुम्हाला संधी मिळते. नंतर जर तुमचं रिझर्वेशन आहे, आरक्षण जर असेल, समजा तुम्ही समांतर आरक्षण घेतलेलं आहे कोणत्या आणि कोणत्या प्रकारचं, महिला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, धरणग्रस्त, अनाथ, अपंग, माजी सैनिक, खेळाडू, प्रकल्पग्रस्त किंवा अंशकालीन कोणत्या ना कोणत्या प्रकारचं तुमचं आरक्षण आहे तर त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्कीच होणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये. ठीक आहे. आता कोणत्या विद्यार्थ्यांचा मेरिट सर्वात कमी राहणार आहे तो सुद्धा सांगतो. सगळ्यात अगोदर म्हणजे पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला कॅन्डिडेट जे आहे त्यांचं मेरिट यावर्षी सर्वात कमी राहण्याची शक्यता आहे आणि तो राहणार आहे, कारण की महिलांना आरक्षण तेवढं आहे. 30% आरक्षण जे आहे महिलांचं वेगळं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या आरक्षणानुसार जागा खूप साऱ्या येतात, महिलांना त्याचा बेनिफिट नक्की होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वर्ग 6 ते 8 साठी सायन्स मॅथचे विद्यार्थी आहेत त्यांचा मेरिट जो आहे खूप कमी येणार आहे यावर्षी बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा. ठीक आहे. तुमचा मार्क्स कमी जरी असले तरी सुद्धा तुमची निवड होणार आहे. चौथे जे किंवा तिसरे जे विद्यार्थी आहेत ते आहेत D.Ed धारक. वर्ग 1 ते 5 साठी जर तुम्ही अप्लाय करता तर वर्ग 1 ते 5 साठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या सगळ्यांच्या जागा ज्या आहेत वर्ग 1 ते 5 च्या जास्त येणार आहे. मराठी मीडियम असो, उर्दू मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो, कोणते मीडियम असलं तरी तुम्हाला वर्ग 1 ते 5 ला संधी जास्त असणार आहे. पुढची गोष्ट आहे ती आहे आरक्षणावाले. आता बघा, ज्या उमेदवारांचं माजी सैनिक, खेळाडू किंवा अंशकालीन आहे तर अशा उमेदवारांचं मेरिट जो आहे किंवा अशा उमेदवारांना मार्क्स लागणार आहे फक्त 90, 80 किंवा 70 किंवा 65. 65, 70, 80, 90 किंवा 95 स्कोर जरी असला 100च्या आतमध्ये तरी सुद्धा तुमचा नंबर शिक्षक पद भरतीमध्ये लागणार आहे. मी अगोदरच काय सांगितलं, ज्या विद्यार्थ्याचे 60 गुण किंवा 90 गुण जरी असले तर त्या विद्यार्थ्याची शिक्षक पद भरतीमध्ये निवड होणार आहे. म्हणजे बघा तुम्ही, कमी मार्क्स असून अशा उमेदवारांची निवड होते. आणि आता दुसरं एक चित्र सांगतो तुम्हाला. बघा, उदाहरणार्थ एखाद्या उमेदवाराचे स्कोर 132 आहे किंवा 135 आहे किंवा 130 आहे तरी त्या उमेदवाराची निवड होणार नाही. कशी बघा, आता समजा उदाहरणार्थ 130, 132 किंवा 135 स्कोर आहे पण तो उमेदवार मराठी मीडियमचा आहे आणि ओपन किंवा OBC मध्ये येतो आणि तो 9वी 10वी किंवा 11वी 12वीला अप्लाय करणार आहे तर त्या उमेदवाराचं TET परीक्षा पास नाही. मग TET परीक्षा पास नसल्यामुळं अशा उमेदवाराला 9वी 10वी आणि 11वी 12वीला पसंतीक्रम देणं बंधनकारक आहे, कारण की त्याला खालच्या वर्गासाठी जाता येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ओपनमध्ये किंवा OBC मध्ये येतोय. तिसरी महत्त्वाची गोष्ट मराठी मीडियम आहे, तिथं स्पर्धा जास्त आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याच्या स्कोरनुसार 11वी 12वीला किंवा 9वी 10वीला जे विद्यार्थी अप्लाय करतील तर त्यांची स्पर्धा जास्त असणार आहे. ज्यांचा स्कोर 155, 150, 160, 170 असा स्कोर ज्यांचा आहे ते वर्ग 11वी 12वीसाठी आणि 9वी 10वीसाठी अप्लाय करणार आहे. मग अशा उमेदवारांची निवड तिथं होण्याची शक्यता जास्त आहे. आणि 11वी 12वीच्या 9वी 10वीच्या जागा थोड्या कमी असतात, त्याच्यामुळं तिथं 132, 135 किंवा 130 वाले उमेदवार जे आहे त्यांची निवड होईल. पण केव्हा प्रिफरन्स योग्य दिले तर. पण मात्र जास्तीत जास्त शक्यता अशी आहे की अशा उमेदवारांची जी निवड आहे 135 किंवा 130 मार्कवाले जे उमेदवार आहेत, जर तुम्ही 11वी 12वीसाठी अप्लाय करताय तर तिथं निवड होण्याची शक्यता खूपच कमी आहे. तुम्हाला खाजगीसाठी जावं लागेल. ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्ही जास्त स्कोर असून सुद्धा काही विद्यार्थी शिक्षक पद भरतीमधून बाहेर जाऊ शकतात जास्त स्कोर असून, आणि फक्त 80-90 स्कोर असेल अशा उमेदवाराला शिक्षक पद भरतीमध्ये संधी मिळेल. कशामुळं? आरक्षणामुळं. कशामुळं? त्या उमेदवाराच्या सब्जेक्टला डिमांड असल्यामुळं. काही उमेदवारांचा स्कोर, समजा उदाहरणार्थ उर्दू मीडियम किंवा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहे त्यांचा स्कोर 115, 112 किंवा 117च्या आसपास असला तरी सुद्धा त्यांची निवड होईल, कारण की तेवढ्या जागा त्यांच्यासाठी येतात आणि उमेदवारांची संख्या थोडी मर्यादित आहे, जास्त उमेदवार नाही आहेत. अजून तुम्हाला सांगायचं राहिलं, वर्ग 1 ते 5 साठी जे उमेदवार अप्लाय करतात तर त्यांचा मेरिट जो आहे 117, 118, 120 पर्यंत गेला होता मागच्या वर्षी. 111 पासून ते 117 पर्यंत होता. तर तुमचं जर स्कोर त्याच्या दरम्यान जर असेल तर त्यावेळेस तुम्हाला समाधानकारक बाब आहे की तेवढ्याच प्रकारचं मेरिट यावर्षी येईल. 2-4 मार्कचा फरक जास्तीत जास्त पडू शकतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा जर स्कोर त्याच्या आसपास असेल 110 ते 120च्या मधात तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये होप ठेवू शकता. आता जे उमेदवार 122 किंवा 130च्या आसपास ज्यांचा स्कोर आहे ते उमेदवार सुद्धा लागू शकतात. कशानुसार? प्रिफरन्स, मीडियम, कास्ट आणि टेटच्या तुमच्या मार्कनुसार आणि TET परीक्षेनुसार. जर तुमची TET परीक्षा पास आहे, तुमचं मीडियम चांगला आहे किंवा तुम्ही उदाहरणार्थ समजा कोणत्या प्रकारचं आरक्षण घेतलेलं आहे किंवा तुमच्या कास्टमध्ये स्पर्धा कमी आहे तर त्यावेळेस अशा उमेदवारांची सुद्धा शिक्षक पद भरतीमध्ये निवड होऊ शकते. थोडक्यात काय, ज्या उमेदवारांना समजा कास्टचा, आता काही कास्टचं जर सांगायचं झालं तर SC आहे, ST आहे, VJ आहे, EWS आहे, NT प्रवर्ग जे आहेत ते, तर अशा उमेदवारांचं कट ऑफ यावर्षी खूप कमी लागणार आहे. ठीक आहे. काही ठिकाणी आणि काही ठिकाणी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे आहेत त्यांच्या जागा, कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकांच्या जागा सुद्धा त्यांचं सुद्धा मेरिट यावर्षी कमी लागेल, कारण की त्यांच्या यावर्षी जागा पहिल्यांदा येणार आहे आणि जागा थोड्या भरपूर येण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बुवा 90 गुण असलेला एक उमेदवार त्याचं सिलेक्शन शिक्षक पद भरतीमध्ये होऊ शकतं. आणि ज्या उमेदवारांचा खरोखर स्कोर 100च्या खाली आहे त्यांनी काय करायचं, तुम्ही शासकीयला पसंती क्रम तर द्याच,
म्हणजे जिथे काय म्हणता येईल त्याला, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका त्यांना पसंतीक्रम द्या, पण तुम्ही सोबत खाजगीला सुद्धा पसंतीक्रम द्या. 100पेक्षा कमी जर मार्क असतील, जेणेकरून तुमची निवड होण्याची शक्यता जास्त वाढेल. तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूपेक्षा विथ इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तयार राहा, तुमची निवड तिथं होऊ शकते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सांगितलं की कोणत्या विद्यार्थ्यांचं मेरिट कमी लागणार आहे, 90 मार्क असणारा उमेदवार कशा पद्धतीने सिलेक्ट होणार आहे, आणि 130 मार्क असून सुद्धा काही उमेदवार जे बाहेर कसे जाऊ शकतात, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या माहितीसाठी. आणि या व्हिडिओला शेअर करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.